जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा आजचा सर्वात मोठा अपडेट 30 जुलै पूर्वी काय होणार, सरकारचा निर्णय नेमका काय? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सोशल मीडियावर फिरणारे मेसेज सांगणार नाही, तर सरकारचे निर्णय, मंत्रिमंडळात काय ठरलं, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नेमके काय सांगितले आणि पुढे शेतकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवावी, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओवर आपण पहिल्यांदाच असाल तर समोर दिसत असलेल्या काळ्या बटनाला दाबून आपल्या कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्याला प्रत्येक वेळेस सगळ्यात आधी मिळत राहील. सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. 30 जुलैला पैसे येणार का? 50,000ची अट खरंच रद्द झाली का? 2 लाख कर्जमाफी कोणाला मिळणार? GR आला का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, जर सरकारने निर्णय घेतला असेल तर अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत. मी गेल्या काही दिवसात सर्व अधिकृत निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय आणि मंत्र्यांचे विधान तपासले आहेत आणि आता एक एक गोष्ट समजून घेऊया. 2 जून 2026 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर करण्यात आली. सरकारने सांगितले की या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय झाला. आता काही दिवसात पैसे खात्यात येतील, पण तसं झालं नाही. का झालं नाही हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. निर्णय झाला म्हणून दुसऱ्या दिवशी पैसे येत नाहीत. त्यासाठी पात्र शेतकरी निश्चित करावे लागतात. बँकेची माहिती तपासावी लागते, जुन्या कर्जमाफीची पडताळणी करावी लागते आणि त्यानंतर सुधारित शासन निर्णय म्हणजे GR काढावा लागतो. म्हणून निर्णय झाला नाही तरी प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर अजून एक मोठी घटना घडली. अनेक शेतकरी संघटनांनी आणि लोकप्रतिनिधींनी सरकारकडे तक्रारी केल्या आणि आंदोलनही सुद्धा करण्यात आली. कारण 2019 मध्ये ज्या अटी ठेवल्या होत्या त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण योजना आढावा घेतला. यासाठी समित्या नेमण्यात आल्या. पुन्हा चर्चा सुरू झाली आणि मग 14 जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय झाला. 50,000च्या अटीत नेमका काय बदल झाला? 2 लाखांचा लाभ कोणाला मिळाला? दत्तात्रय भरणे यांनी 30 जुलै बद्दल नेमके काय सांगितले? GR का अजून महत्त्वाचा आहे? तर शेतकरी बांधवांनो, आता येतो या संपूर्ण निर्णयाबाबत सर्वात महत्त्वाचा अपडेट. 14 जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय ठरलं? या बैठकीत सरकारने कर्जमाफी योजनेचे मोठे बदल मंजूर केले. सर्वात मोठा बदल म्हणजे पूर्वी अनेक शेतकऱ्यांनी 50,000च्या मर्यादेमुळे पूर्ण लाभापासून वंचित राहिले होते. सरकारने आता या अटी मंजूर केल्या आहेत. यामुळे पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच निर्णयामुळे राज्यातील अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या. सोशल मीडियावर काही जण म्हणत आहेत निर्णय झाला म्हणजे उद्या पैसे येणार. हे पूर्णपणे बरोबर नाही, कारण मंत्रिमंडळाचा निर्णय आणि प्रत्यक्ष पैसे जमा होणे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आता पुढचा टप्पा म्हणजे संबंधित विभागाकडून सुधारित GR म्हणजे शासन निर्णय जारी होणे, त्यानंतर बँकांना अंतिम सूचना जाणे, पात्र लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी आणि मगच लाभ वितरण सुरू होणार. आता ऐका, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की सरकारचा प्रयत्न 30 जुलै पूर्वी अंमलबजावणी सुरू करण्याचा आहे. हे वाक्य नीट समजून घ्या. याचा अर्थ 30 जुलै ही पैसे जमा होण्याची अधिकृत हमीची तारीख नाही, तर सरकार त्या तारखेपर्यंत प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणून सोशल मीडियावर फिरणारे 30 जुलैचा सर्वात खात्यात पैसे येणार असे मेसेज अधिकृत मानू नये. आता एक प्रश्न, सरकारला इतका उशीर का लागत आहे? कारण राज्यात लाखो शेतकरी आहेत. प्रत्येकाचे कर्ज, बँक रक्कम, पात्रता, जमीन कर्जमाफी सर्व माहिती तपासावी लागते. यामध्ये सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि इतर वित्तीय संस्थांची माहिती एकत्र केली जाते. म्हणूनच प्रक्रिया थोडी वेळ घेत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही आता काय करायचे? जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्ही आधार बँकेशी लिंक आहे का ते तपासा, बँकेत KYC पूर्ण आहे का ते तपासा, तुमच्या कर्जाची माहिती योग्य आहे का ते तपासा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणाला लाभ मिळू शकतो, कोण वंचित राहू शकतो, GR आल्यावर पुढे काय होईल आणि शेतकऱ्यांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नेमकं लाभ कोणाला मिळणार? कारण अनेक जण म्हणत आहेत शेतकरी मित्रांशी कर्जमाफी होणार, पण प्रत्यक्ष सरकारने तसं सांगितलेले नाही. योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि पात्र शासनाने निश्चित केलेल्या निर्णयानुसार ठरेल. आता दुसरा मोठा प्रश्न, GR आल्यानंतर पुढे काय? सर्वप्रथम बँक पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी शासनाच्या पोर्टलवर अपलोड करणार. त्यानंतर यादीची पडताळणी होणार. त्यानंतर संबंधित विभाग अंतिम मंजुरी देईल आणि मग टप्प्याटप्प्याने लाभ वितरित प्रक्रिया सुरू होईल. आता अनेक शेतकरी विचार करत आहेत 30 जुलै म्हणजे पैसे खात्यात येण्याची तारीख आहे का? याचं उत्तर स्पष्ट आहे. सरकारने सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी 30 जुलै ही अंतिम जमा तारीख अधिकृत जाहीर केली नाही. सरकार अंमलबजावणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर देत आहे, पण पैसे जमा होण्यासाठी टप्पा प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरू होते.
आता आणखीन एक महत्त्वाचा निर्णय, सरकारने 2019च्या कर्जमाफीतील 50,000च्या मर्यादित बदल करून 2 लाखांपर्यंतचा लाभ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोशल मीडियावर दररोज नवीन तारीख, नवीन मेसेज आणि आजच पैसे जमा अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. अधिकृत GR शिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आता तुम्ही काय करायचं, बँकेत तुमची माहिती योग्य आहे का ते तपासा, KYC पूर्ण आहे का ते तपासा, आधार बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा आणि अधिकृत अपडेटवर विश्वास ठेवा. शेतकरी बांधवांनो, आता या योजनेत सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न पाहूया. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय? अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं, त्यांच्यामुळे त्यांनाही प्रश्न निर्माण झाला, आम्ही प्रामाणिकपणे कर्ज भरलं, मग आम्हाला काय मिळणार? त्यावर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. तसेच काही पात्रतेच्या अटींमध्ये शिथिलता देण्यात आली असून विशिष्ट परिस्थितीतील 2026 ते 2027 मधील परतफेडीच्या अटीही बदल करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आपोआप लाभ मिळेल. अंतिम लाभ शासनाच्या निश्चित केलेल्या पात्रतेनुसार दिला जाईल. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जर तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर सरकारच्या योजनेनुसार पात्र कर्जावर मर्यादित लाभ दिला जाईल. जास्त रकमेबाबतची प्रक्रिया आणि अटी शासनाच्या निर्णयानुसार लागू होतील. तुमचं नाव लाभार्थी यादीत कसं येईल यासाठी तुम्ही तुमच्या कर्जाची नोंद, आधार लिंक आणि KYC आणि शासनाच्या पोर्टलवर माहिती जुळणे आवश्यक आहे. म्हणूनच आत्ताच एक बँकेशी जाऊन तुमची माहिती तपासून घ्या. यापुढे काय होणार? सुधारित GR नंतर संबंधित विभाग, बँक आणि प्रशासन लाभार्थी पडताळणी सुरू करण्यात येईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ वितरण सुरू होईल. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. शेतकरी बांधवांनो, या संपूर्ण माहितीचे उद्देश एकच आहे, अफवा नाही तर अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे. पुढील भाग आपण पाहणार आहोत. सुधारित GR मधील महत्त्वाचे बदल, कोणत्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो आणि पुढचा अधिकृत आदेश आल्यानंतर काय होईल. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.